निश्चित आहे बघा, आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेली आहे, आता बघा सुरुवात झालेली आहे. आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे. बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2017 ते 2024 या वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेला असेल तर त्या शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांना नवीन कर्ज पाहिजे असेल त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे की ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज पाहिजे असेल तर त्या शेतकरी बांधवांना सिबिलची अट न लावता सरसकट कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पीक कर्ज पाहिजे असेल, 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला थेट या वीज बँकेमधून कर्ज सुद्धा मिळणार आहे. सोबतच आज वीज बँकेमधील शेतकरी बांधवांचे कर्जमाफी जाहीर झालेले आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असेल त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. तर त्या वीज बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. परंतु शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे. तर या बातमीमध्ये काय सांगितले आहे की भारतीय जनता पार्टीने दिलेला शब्द पाळलेला आहे. अखेर 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर या वीज जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखापर्यंत कर्ज पाहिजे असेल त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2017 ते 2024 या वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज कर्जमाफीची पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. तर या वीज जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो पक्ष आहे तर तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. तर या भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या अगोदर राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू. परंतु आता सध्याच्या स्थितीला 7 ते 8 महिने पूर्ण होत आलेले आहेत. बीजेपी पक्ष निवडून आलेला आहे, परंतु अद्याप शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नव्हती. त्यानंतर विविध ठिकाणी शेतकरी बांधवांनी आंदोलन केले, कोर्टामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी बांधव गेलेले होते. तर त्याचा परिणाम आज दिसून आलेला आहे. आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी 2017 ते 2024 या वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल त्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे आणि त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं पीक कर्ज सुद्धा मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पुढील 2 तासामध्ये वीज जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा काढण्यात आलेला आहे. म्हणजेच याच्यासाठी 70,000 कोटींचा निधी आलेला आहे. तर त्या 70,000 कोटींच्या निधीच्या चेकवरती सही सुद्धा करण्यात आलेला आहे. तर हा चेक बँकेमध्ये गेलेला आहे. तर या वीज बँकेमधून 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होतच आहेत. परंतु जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. अन्यथा जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांची कर्जमाफी होणार नाही. सोबतच जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जफेड करत असेल त्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणून 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही मागील 5 ते 6 वर्षांपूर्वी कर्ज घेतलेलं होतं आणि जर तुम्ही मागील 2 ते 3 महिन्यांमध्ये कर्ज भरलेलं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. ज्या शेतकरी बांधवांनी
अजून कर्ज भरलेलं नव्हतं त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्या शेतकरी बांधवांना 25,000 रुपये प्रोत्साहन मिळणार आहे। म्हणजेच जे नियमितपणे शेतकरी बांधव कर्जफेड करत असतील त्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारकडून 25,000 रुपये प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कर्जमाफी व्हायला पाहिजे तर तुम्ही कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। म्हणजेच राज्य सरकारने आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की 70,000 कोटींचा निधी राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी करण्यासाठी मंजूर झालेला आहे। म्हणजेच एकंदरीत 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ही कर्जमाफी सरसकट होणार नाही, तर याच्यासाठी पात्रता घालण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। तर ती पात्रता कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण बघून घ्यात। बघा, पहिली पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 2017 ते 2020 आणि 2020 ते 2025 या 7 ते 8 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2015 च्या अगोदर कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच कर्जमाफी होईल, अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, याच्यामध्ये तलाठी असेल, पोलीस असेल, शिक्षक असेल, मुख्याध्यापक असेल, रेल्वे कामगार असेल, पेन्शनधारक असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। सोबतच शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे, म्हणजेच 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। बघा शेतकरी बांधवांनो, 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे आणि त्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचे कर्ज मिळणार आहे। म्हणजेच सिबिलची अट लावण्यात आलेली नाही, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना समान पीक कर्ज मिळणार आहे। म्हणजेच भरपूर शेतकरी बांधवांना फक्त सिबिलच्या अटीमुळे कर्ज मिळत नव्हतं, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सिबिलची काढलेली आहे। बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज आदेश दिलेला आहे की शेतकरी बांधवांना वीज बिल येणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा वीज बिल येणार नाही। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही। बघा आताच तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांना सिबिलची अट लावण्यात येणार नाही। 24 तासाच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। बघा आज राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। यामध्ये विविध शेतकरी बांधवांनी बलिदान सुद्धा दिलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी भरपूर शेतकरी बांधवांनी आंदोलन केले, सोबतच अन्नत्याग केलेला आहे। काही शेतकरी बांधवांनी उपोषण सुद्धा केलेली होते, तर त्याचा परिणाम सिबिलच्या अट न लावता कर्ज सुद्धा मिळत आहे। त्या शेतकरी बांधवांच्या आज खऱ्या अर्थाने हाताला यश सुद्धा आलेलं आहे। सोबतच शेतकरी पुत्र बच्चूकडू साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलेले होते, तर त्या आंदोलनाचा परिणाम थेट निर्णय घेण्यावरती आलेला आहे। परंतु एकाच दिवशी सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणं शक्य होणार नाही, कारण एकाच दिवशी या बँकेकडे हे पैसे हस्तांतरण होणार नाहीत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांचे 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते जिल्हे सुद्धा बघून घ्या। सोबतच शेतकरी बांधवांना उद्या 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, तर ते उद्याचे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु सर्वात अगोदर 20 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात। 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा बीड, 5वा जिल्हा हिंगोली, 6वा जिल्हा परभणी, 7वा जिल्हा वाशिम,
8वा जिल्हा यवतमाळ, 9वा जिल्हा चंद्रपूर, 10वा जिल्हा वर्धा, 11वा जिल्हा नागपूर जिल्हा, 12वा जिल्हा अमरावती, 13वा जिल्हा अकोला, 14वा जिल्हा बुलढाणा, 15वा जिल्हा जालना, 16वा जिल्हा अहिल्यानगर, 17वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 18वा जिल्हा नाशिक, 19वा जिल्हा जळगाव जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा. म्हणजे या 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे. सोबतच या प्रमुख 20 बँकेमध्ये या कर्जमाफीचे पैसे गेलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी या 20 बँकेमधून कर्ज घेतलेले असेल त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. या शेतकरी बांधवांना सिबिलची अट न लावता पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे. तर त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घ्या. बघा 20 बँकांपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक IDBI बँक, चौथी बँक ICICI बँक, पाचवी बँक IDFC बँक, सहावी बँक HDFC बँक, सातवी बँक सिटी बँक, आठवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नववी बँक कॅनरा बँक, 10वी बँक बँक ऑफ इंडिया, 11वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 12वी बँक बँक ऑफ बडोदा, 13वी बँक ॲक्सिस बँक, 14वी बँक युको बँक, 15वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 16वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, 17वी बँक इंडियन बँक, 18वी बँक विजया बँक, 19वी बँक भारत बँक आणि 20वी बँक म्हणजे अलाहाबाद बँक. म्हणजे या 20 बँकेमधील शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्जफेड करत असतील त्या शेतकरी बांधवांना 20,000 रुपये ते 25,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन सुद्धा देण्यात येणार आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाख कर्ज भरलेलं नसेल त्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी माहिती आलेली आहे तर त्या माहितीच्या आधारावरती राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये कोणतीही अट न लावता कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला पुन्हा एकदा पीक कर्जासाठी 2 लाख रुपये अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा एकदा या कर्जासाठी अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज मिळणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे. उद्या उर्वरित 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी मंजूर सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असाल तर तुमचे आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. तर बघा भरपूर शेतकरी बांधव मागील 5 ते 6 दिवसांपासून कमेंट सुद्धा करत होते की कर्जमाफीवरती कोणताही निर्णय अजून का घेण्यात आलेला नाही. बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी निधी सुद्धा मंजूर होत होता. त्यामुळे कोणत्याही नेत्याने याच्यावरती कोणताही निर्णय घेतलेला नव्हता. म्हणजेच नागपूरमध्ये जिव्हाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार होता. त्यानंतर अर्थसंकल्प झाला त्याच्यामध्ये सुद्धा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शेतकरी बांधवांना वाटलं की आता 5 वर्ष कर्जमाफ होत नाही. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 70,000 कोटींच्या चेकवरती सही केल्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा 2 लाखांचं कर्ज पाहिजे असेल तर त्यांनी परत एकदा पीक कर्जासाठी अर्ज सुद्धा करायचा आहे. बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.